एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात. गाव तिथे माझा. एक नजर टाकूयात गावागावातील महत्त्वाच्या बातम्यांवर. धुळे पालिकेच्या शेजारी असलेले अतिक्रमण अखेर हटवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या परिसरामध्ये बंदिस्त झालेला रस्ता अखेर मोकळा झालाय. हे अतिक्रमण हटवण्यामध्ये जीवे मारू अशी धमकी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना देण्यात आली होती. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी एक दिवस काम बंद आंदोलनही केलं होतं. मात्र अखेर या अतिक्रमणावरती पालिकेने कारवाई केली आहे. गडचिरोलीमध्ये चारचाकी गाडीसह 8 लाख रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. चंद्रपूर मार्गावरील पारडी फाट्यावरती ही कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संशयित गाडीला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र या कर्मचाऱ्यांना न जुमानता वाहन चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पाठलाग करून कर्मचाऱ्यांनी वाहन ताब्यात घेतलं. मात्र वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याचा शोध सुरू आहे. कोल्हापूरच्या प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या शेलाजी व्हणाजी विद्यालयामध्ये डिजिटल कॅशलेस बाजार भरवण्यात आला. या बाजारामध्ये पुस्तकं, खाण्याचे पदार्थ, भाज्या या साऱ्यांसोबतच दैनंदिन जीवनामध्ये वापराव्या लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. नेहमीच्या आठवडी बाजारामध्ये असणाऱ्या वस्तूंची खरेदी मुलांना कॅशलेसच्या माध्यमातून करता यावी यासाठी हा उपक्रम ठेवण्यात आला होता. वाशिममधल्या मंगळूरपूरच्या शोभाताई धोटेंनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पतीच्या निधनानंतर उत्तर कार्य न करता त्या पैशातून त्यांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आणि डिजिटल क्लासरूमची उभारणी केली. शोभाताईंना या कामामध्ये त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळाली. रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना अपघातानंतर कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल वेगवेगळी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन विभागाच्या वतीने या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आगीवर नियंत्रण कसं मिळवावं यासारख्या अनेक अपघातांनंतर तात्काळ काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भातली ही माहिती देण्यात आली. कॅशलेस व्यवहाराच्या प्रसारासाठी वाशिम शहराच्या तहसीलदार कार्यालयाच्या वतीने डीजी धन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शहरातील लहान मोठे व्यापारी, महसूल अधिकारी आणि विविध बँकांचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कॅशलेस व्यवहारामुळे होणारे व्यवहार किती पारदर्शक असतात याची माहिती उपस्थितांना मिळाली. इंडिया म्हणजे शहरी भाग आणि भारत म्हणजे ग्रामीण भाग असं नाम फाउंडेशनच्या संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही भारतातील समस्या इंडियासमोर आणण्याचं काम करत आहोत असंही ते म्हणाले. राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. नामतर्फे होणारी कामं शासनाच्या गतीपेक्षा वेगानं होतात असा टोला त्यांनी सरकारला लगावला. उस्मानाबादमध्ये प्रबोधनकार ठाकरे क्रीडा नगरीमध्ये 27व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेला सुरुवात झाली. भारतीय खो खो महासंघ आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. देशाच्या 11 राज्यातील 16 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. जिजाऊ जयंतीच्या निमित्त साधून पंढरपुरातील वाखरी येथे शहीद कुणाल गोसावी यांच्या आई वृंदा गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्यांना भेट म्हणून देण्यात आला. छत्रपती शिवरायांना आपल्या आदर्श संस्काराने घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त काल बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या मूर्तीला अभिवादन केलं गेलं. राजमाता जिजाऊंच्या 419व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अनेक शालेय मुली आणि महिलांनी जिजाऊंचा पोशाख परिधान केला होता. या शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. यामध्ये झांज पथकासह अनेक जण सहभागी झाले होते. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. गावातील प्रत्येक घर सजवण्यात आलंय. अख्खं गाव भक्तिसागरात न्हाऊन निघालंय. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविक सोलापूरला येतात. दरम्यान या यात्रेचं मुख्य आकर्षण असलेला सिद्धरामेश्वराचा विवाह सोहळा आज पार पडेल. सातारा जिल्ह्यातील मांढरा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. 11, 12, 13 जानेवारी असे 3 दिवस हा यात्रोत्सव मांढरदेवी गडावरती पार पडेल.